भावा, सुरुवात जरी बॉटम झाली तरी शेवट मात्र टॉपचा झाला पाहिजे. जय हिंद भावानो. तर आपला आज ऑपरेशन सेल्फचा डे 3 आहे. आजची सुरुवात सुद्धा आपल्या वेलकम ड्रिंकने चालू झालेली आहे. आज आपण एका नवीन ठिकाणी स्टॉल टाकला होता की जेणेकरून आपल्याला एक नवीन क्लायंट बेस तयार होईल. तर आपण फिट टू लिव्ह की जे स्वारगेट मुकुंदनगर येथे आहे, येथे झुंबा सेशन वगैरे होतात. तर त्या ठिकाणी आपण आज स्टॉल टाकला होता. सगळ्यांनी टेस्ट सुद्धा केलं आणि काहींनी तर बाउल सुद्धा नेले. सर्व क्लायंटला अटेंड केल्यानंतर आपण आपल्या ऑपरेशन सेल्फचं पहिलं मिल की जो आपला बाउल्स असतो ते मिल खाल्लं, की जे सुदाम भाऊने दरवेळेप्रमाणे बनवून दिलं होतं. त्या जॉबवरून आल्यानंतर आपण आपलं प्री वर्कआउट मध्ये मँगो आणि डाळिंब खाल्ले. ते खाऊन जरा घरातलं काम वाढल्यामुळं आज सुद्धा वर्कआउटला जायला उशीर झाला. पण तरी पण एक 8:30-9 वाजेपर्यंत आपण ग्राउंडला पोहोचलो. आज आपण तुम्हाला दिसतंय या पायऱ्या हाफच मारल्या. यामध्ये आपण या हाफ पायऱ्यांचे जवळजवळ एक 8 सेट घेतले. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे आपण हाफच सेट घेतले पायऱ्यांचे. कारण खूप दिवसातून आपण पायऱ्या मारल्या. पायऱ्यांनी आपले थाईज वगैरे पूर्ण वर्क होतात. थाईज मध्ये पॉवर वाढते. पायऱ्यांमुळे स्टेपिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर अशा प्रकारे भरपूर आपल्या पायऱ्या मारण्याचे फायदे आहेत. पायऱ्या हा स्पीडनेच मारायच्या असतात. आपण त्या प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये आपण त्या स्पीडनेच मारलेल्या आहेत. हाफ मारलेत पण स्पीडने मारले. त्यानंतर आपण बेसिक वर्कआउट चालू केलं, ज्यामध्ये सपाट्या, जोर आणि पुशअप मारले. आज सपाट्या, जोर, पुशअप यामध्ये आपण 5-5 ची वाढ केली. म्हणजे मागच्या वेळी जे आपण 15-15 मारले होते ते आता आपण 20-20 आज मारले. असेच 1-2 दिवसांनी गॅप ठेवून आपण वर्कआउट मध्ये असं वाढ केल्यामुळेच आपली इम्प्रूव्हमेंट होते. त्यानंतर पूर्ण बॉडी स्ट्रेच केली, जेणेकरून जे आपले थाईज पायऱ्या मारून जे लॉक झाले असतील ते ह्या वर्कआउटनी रिलॅक्स होतात. त्यानंतर आपण बसून स्ट्रेचिंग केली. पूर्ण थाईज, काप्स रिलॅक्स केले. आज जरा बॅक दुखत असल्यामुळे हे आसन केलं. या आसनाला जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटाचा होल्ड ठेवला होता, जेणेकरून आपली बॅक जी आहे ती पूर्ण रिलॅक्स झाली पाहिजे. त्यानंतर आपण बॅग आवरून बॅगेमध्ये शूज, मॅट पूर्ण भरून बॅग आवरून घेतली आणि ग्राउंडच्या पाया पडून आजच्या वर्कआउटचा शेवट केला आणि घरी येऊन आजची शेवटची मील एन्जॉय केली, ज्यामध्ये चिकन होतं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय हिंद.